ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिने इति नामिने श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींचे खूप खूप स्वागत आणि कोटी कोटी दंडवत प्रणाम। तर आज आपल्याकडे अध्याय 11 मधील आपण 11वा अध्यायामधील 47वा श्लोक आज घेणार आहोत। तर श्लोक असा आहे, श्री भगवान वाच मय्या प्रसन्ने तवार्जुनेन्द्रनेत रूप पर प्रदर्शितमात्मयोगात् तेजोमय विश्वमनंत माद्य यन्मे त्वदन्यान दृष्ट पूर्वम। याचा अर्थ असा आहे, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावरती प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमेश्वर विश्वरूप तुला दाखविते। तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिले नाही। तर श्रीला प्रभुपाद तात्पर्यामध्येही खूप छान पद्धतीने समजावून सांगत आहेत। तर तात्पर्य असं आहे की अर्जुनाला भगवंतांची विश्वरूप पाहण्याची इच्छा होती, म्हणून आपल्या भक्तांवरती कृपा असल्यामुळे भगवंतांनी आपले ऐश्वर्यमय तेजोमय रूप अर्जुनाला दाखवले। हे रूप सूर्याप्रमाणे तळपत होते आणि अनेक रूपे वेगाने बदलत होते, केवळ आपल्या मित्राची अर्जुनाची इच्छापूर्ती करण्यासाठी भगवंतांनी हे रूप प्रकट केले। म्हणजे तात्पर्यामध्ये आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने की अर्जुनाला हे रूप दाखवले, जे आधी कधीही कोणाला दाखवलं नव्हतं, असं हे रूप भगवंत सांगतात की अर्जुनाला दाखवलं। आणि त्यामध्ये कसे रूप होतं, हे रूप नेमकं कसं होतं, तर ऐश्वर्यमय आणि तेजोमय हे रूप होतं आणि सूर्याप्रमाणे ते तळपत होतं। असं हे जे रूप आहे ना, तर ते का दाखवलं, तर अर्जुनाची इच्छापूर्तीसाठी भगवंतांनी दाखवलं। तर आता इथं पाहतो की भगवंतांचे जे रूप आहे ना, ते पाहणं सूर्याप्रमाणे हे जे ना तळपत होतं। पण बघा की सूर्याला आपण आपल्या ह्या साधारण डोळ्याने आपण पाहू शकत नाही, परंतु हे जे रूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टीची आवश्यकता असते। तशी भगवंतांनी काय केली की दिव्य दृष्टी ही कोणाला दिली, तर अर्जुनाला दिली। आणि आता आता माझं रूप पहा म्हटले, म्हणजे हे साधारण डोळ्याने एक बघा की सूर्य जसा तळपत असन, भगवंताचं रूप नुसतं भगवंतांचं रूप आल्यानंतर आहे ना एकसारखं राहिलं नाही, तर ते अनेक वेळा वेगवेगळे हे रूप दाखवत ते बदलत होतं। ते रूप म्हणजे अनेक रूप तिथे येत होते। म्हणजे अशा पद्धतीने अर्जुनाला हे सुंदर असं, म्हणजे तसं पाहायला गेलं तर अर्जुन हा हे रूप पाहून घाबरलाय आणि त्याच्यानंतर विस्मयित पण झाला की असं हे रूप पाहून, आणि त्याच्यानंतर ते रूप पाहिल्यानंतर तो आनंदितही झाला। म्हणजे मिश्रित भाव त्याच्यामध्ये तिथे निर्माण झाले ते रूप पाहून। म्हणजे याच्यामध्ये आपण पाहतो की अर्जुनाला हे ज्यावेळेस जे रूप पाहतो ना, की जसं की त्या दिव्य दृष्टीने अर्जुनाला हे रूप पाहायला मिळालं। तसं आणखीन दिव्य दृष्टी कोणाला प्राप्त झाली होती, तर ती दिव्य दृष्टी संजयाला प्राप्त झाली होती। तर संजय हा सगळं काही जे आहे चालू युद्धभूमीवरती, हा हरी बोल, हा एकच युद्धभूमीवरती, मिनिट हो श्रीजी पूजा जस्ट हो एकच माताजी मिनिट हो। आता एकदा अनम्यूट करून स्टार्ट कर। हा ओके। हा, आणि हे जे दिव्य रूप जे आहे
ते दिव्य रूप पाहिलं आपण की अर्जुनाला जसं प्राप्त झालं होतं ना, अर्जुनाला ही दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती ना, तसंच आहे ना ही दिव्य रूप पाहण्यासाठी संजयला पण ही दृष्टी प्राप्त झाली होती. कारण सगळं काही जे काही रणांगणावरती चालू आहे ना, ते सगळं हे धृतराष्ट्राला तो संजय सांगत होता. तर हे सांगत असताना आधी बघा की सुरुवातीला धृतराष्ट्राला म्हणजे व्यास मुनींनी आधी ही ऑफर धृतराष्ट्राला दिली होती बघा. धृतराष्ट्राला म्हटले होते मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो आणि तुम्ही हे पाहू शकता म्हणून. पण धृतराष्ट्र काय म्हटला की मला हे दिव्य दृष्टी नको. कारण आहे ना, त्यांना असं वाटत होतं जर मी दिव्य दृष्टी जर मिळाली तर उपयोग काय. कारण त्यांनी लहानपणापासून त्यांच्या मुलांना कधी पाहिलं नव्हतं आणि मग त्यांना ओळखूनच ते आले की हे कोणता मुलगा गेला, कोणता मुलगा आता वीरगतीला प्राप्त झालाय किंवा कोणता मुलगा आणखीन शौर्याने काय करतो लढतोय, हे काही कळलं नसतं त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की हे त्यांचे जे पर्सनल असिस्टंट पीए जे त्यांना काय केलं, त्यांना म्हटलं की ह्यांना संजयलाच द्या म्हणून आणि ते मला सांगतील म्हणून. मग अशा पद्धतीने की संजयला हे दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि दिव्य दृष्टी संजयला प्राप्त झाल्यानंतर संजय आता सांगतोय की हे हे असं झालंय ते तसं झालंय म्हणून सांगतात. पण आता बघा की इथे जरी सगळे ह्या दिव्य दृष्टीच असले तर आणखीन हे जे रूप आहे भगवंतांचं आपण खाली पाहिल आपण नंतर तात्पर्यात पाहूया की कशा पद्धतीने आणखीन कोणाकोणाला हे रूप दिसलं. पण त्याच्या आधी मला असं सांगायचंय की हे अर्जुनाला इतकं हे कसं काय बरं, म्हणजे अर्जुन इतका कोण आहे म्हणजे नेमका अर्जुन की जेणेकरून त्याला एवढं काही म्हणजे विश्वरूप दर्शन भगवंतांची इच्छा पूर्ती करण्यासाठी भगवंतांना त्यांना विश्वरूप दर्शन दाखवावं लागलं. नंतर चतुर्भुज रूप पण दाखवलं. म्हणजे कशा पद्धतीने हे नेमकं कोण आहे हा अर्जुन. तर मग अर्जुन हा भगवंतांचा नित्य सखा आहे. भगवत धामामध्ये सुद्धा तो कोण आहे, नित्य सखा आहे. की तो नित्य सखा म्हणजे असं आहे की भगवंत त्यांच्या बरोबर ती धामामध्ये सुद्धा सख्यत्वाने वागतात. आणि हे जे अर्जुन आहे ना, तर अर्जुनाला आणखीन सुद्धा गेल्या जन्मामध्ये पण काही एक कथा आहे की ती सुद्धा मी सांगते तुम्हाला आता. की ती कथा अशी आहे की अर्जुन हा कोण आहे, तर अर्जुन आधी एक एक असं रूप होतं की ज्या रूपामध्ये नर नारायण ऋषी म्हणून ते काय झाले उत्पन्न झाले. तर ते का झाले बरं उत्पन्न, कशामुळे त्यांना हे रूप धारण करावं लागलं. दंभोद्ध नावाचा एक राक्षस असतो आणि त्या राक्षसाने अशी तपश्चर्या केली आणि सूर्यदेवांना प्रसन्न केलं. आणि सूर्यदेवाला प्रसन्न करून त्यांनी काय केलं की सूर्यदेवाला प्रसन्न करून त्यांनी त्या सूर्यदेवांना असे वर मागितलं की मला सहस्र असे कवच द्या म्हणून. आणि हे सहस्र कवचामध्ये एक कवच जरी कोणी तोडेल ना, तर तो लगेच मृत्यूला प्राप्त करेल म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आहे ना, मग हे असं वर प्राप्त झाल्यानंतर मात्र त्यांना सूर्यदेवांना माहिती होतं की हा काहीतरी उत्पात करणार आहे, पण त्यांना पर्यायही नव्हता. आणि मग त्यांना हे वर दिल्यानंतर इकडे काय झालं की मग आता सगळे देवी देवता काय करायला लागले की हे विनंती करायला लागले भगवंतांना की आता तुम्ही काहीतरी करा की ह्यांनी उत्पात माजलाय सगळीकडे, हाहाकार झालाय, सगळ्यांना त्रास देतोय म्हणून आता तुम्ही काय करता. तर त्यावेळेस मग भगवंत प्रत्यक्ष नर नारायण हे एक जुळ्या मुलांमध्ये म्हणजे जुळे म्हणजे की त्यांचा आत्मा एक असतो दोघांचाही, असं धर्माच्या ह्याच्या घरामध्ये त्यांनी काय केलं जन्म घेतला. आणि त्यावेळेस काय केलेलं आहे की जे हा जो नर नारायण जे ऋषी आहे ते दोघेही काय करत तपश्चर्याला गेले. त्याच्यामध्ये तपश्चर्या गेल्यानंतर एक नर आहेत ना, ते त्यांनी काय करतात ललकारतात ह्या दंबोदक आणि त्यांचं नाव पण सहस्र कवच होतं नंतर. आणि ह्या सहस्र कवचाला काय करतात ते म्हणतात की आता तू ये लढायला. आणि ते म्हणतात की तू कसं काय माझ्या बरोबर ते लढायला आले, तू येऊ शकत नाही, जर आलास लढायला तर तुझा मृत्यू हा निश्चित आहे. कारण मला एकतर 1000 वेळा 1000 तपश्चर्या केल्याशिवाय काय करा माझं हे कवच तुटू शकत नाही. तर ते मग ते हा नर पण म्हणतो की माझा दुसरा जो भाऊ आहे ना, तर तो 1000 तपश्चर्या करण्यासाठी तो तपश्चर्या करायला बसलाय आणि मी तुला आता लढायला आणि आमच्या दोघांचा एक आत्मा आहे म्हणून. मग असं म्हटल्यानंतर मात्र ते लढायला ते दोघांची खूप घनघोर असं युद्ध होतं. आणि युद्ध झाल्यानंतर आहे ना, त्यांनी हा सहस्र कवच पाहतोय की ह्या ज्या नर आहे ना त्याची शक्ती वाढत चालली. कारण कारण इकडे हे जे नारायण आहेत ना ते तपश्चर्याला बसलेले. आणि त्याच्यानंतर 1000 वर्ष ही युद्ध चालतं आणि 1000 वर्षानंतर काय होतं की एक कवच तोडण्यासाठी हे सफल होतो नर.
तर 1,000 मग एक जे सहस्र कवच तोडायचे, पण आता एक कवच जरी तोडलं तरी मृत्यू हा निश्चित असतो. मग अशा पद्धतीने एक कवच तुटल्यानंतर लगेचच तो नर हा मृत्युमुखी पडले. आणि मृत्युमुखी पडल्यानंतर मग पुन्हा तिथे नारायण पडत येतात, आणि नारायण येतात आणि ते काय करतात, मृत्युंजय हा मंत्र त्यांच्यावरती म्हणतात, त्यांना जिवंत करतात. आणि जिवंत करतात आणि पुन्हा हे नारायण लढायला बसतात, आणि नर नर काय करतात, तपश्चर्याला बसतात. असं करून करून आहे ना 999 ते काय करतात, त्यांचे पूर्ण कवच तोडून टाकतात. आणि कवच तोडल्यानंतर आता एकच कवच शिल्लक राहतो. आणि एक कवच शिल्लक राहिल्यानं मात्र हा त्याला लक्षात येतं सहस्त्र कवचाला, की आता आपला मृत्यू निश्चित होणार, कारण 100 सगळे 1,000 कवच तुटल्यानंतर त्याचा मृत्यू होणार असं म्हणून तो पळून जातो. आणि त्याच्यानंतर पुढे मग आपल्याला तुम्हाला माहितीच की कशा पद्धतीने पुढचा जन्म हा याचा कर्णाच्या रूपाने येतो. आणि कर्णाच्या रूपाने आल्यानंतर मात्र इथे देवांचा सुद्धा अंश असतो, कारण सूर्यदेवांना त्यांनी काय केलं, त्यावेळेस शरणागती घेतलेली असते सूर्यदेवाची. आणि त्यावेळेस भगवंत त्यांना हे करतात, शाप देतात सूर्यदेवांना, की तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, आणि ह्याचा जन्माचं काही जे तू हे केले ना दुःखाचं तुला सुद्धा काय करावं लागेल, भागीदार व्हावं लागेल ह्याच्यात. मग त्याच्यामुळे आपण पाहतो की अर्जुनामध्ये चांगलेही गुण होते आणि कर्णामध्ये चांगलेही गुण होते आणि वाईटही गुण होते. हे सूर्यदेव आहेत ना, सूर्यदेव आणि हा जो दंभोदक म्हणजे सहस्र कवच, हे दोघांचंही त्यांचं ते कर्णाचं रूप असतं. आणि अशा पद्धतीने तिथे सुद्धा आपल्याला पाहतो की हे शेवटचं जे कवच आहे ना, ते कर्ण रूपामध्ये आल्यानंतर शेवटचं हे कवच काढून घेतलं जातं. म्हणजे हा जो नर आहेत ना, ते पुन्हा काय अर्जुनाच्या रूपामध्ये येतात, आणि नारायण हे श्रीकृष्ण. म्हणजे अशा पद्धतीने हे पुन्हा ते त्यांचा जन्म हे घेतात, का तर ह्या सहस्र कवचाचा एक कवच जो पुन्हा त्यांना काय करायचा होता, काढून टाकायचा होता. म्हणजे अशा पद्धतीने हे जे अर्जुन आहे ना, तर अर्जुन हा सखा आहे भगवंतांचा, आणि ह्या अर्जुनाला त्यामुळे काय केलंय की हे दर्शन दाखवलंय. आणि हे कशामुळे बरं, की जे भक्त इतके शरणागत म्हणजे पूर्ण शरणागत असतात ना, त्या शरणागत भक्तांना भगवंत त्यांची इच्छापूर्तीसाठी काही करण्यासाठी तयार होत असतात. आता इथे पाहतो की आता कर्दम मुनी आणि देहुती यांच्यासाठी तर यांच्यामध्ये तर पाहतो की पूर्ण स्वतः भगवंत ज्यावेळेस त्यांना दर्शन द्यायला येतात, त्यावेळेस ते म्हणतात की ज्यावेळेस कर्दम मुनींना ज्यावेळेस दर्शन द्यायला येतात, त्यावेळेस त्यांना ते सांगतात की की तुम्ही इतके महान भक्त आहेत की तुम्ही जे विवाह करण्यासाठी याच्यासाठी तुम्हाला हे नाहीच आहे रूप, तुम्ही तर इतके भक्तीपूर्ण आहात की मला पण तरी सुद्धा तुम्हाला हा विवाह करावा लागेल, आणि तुमच्या देहुती नावाची एक राजकन्या तुमच्या बरोबर ती विवाह करेल. पण मला अशी इच्छा होतीये की तुमची ही भक्ती पाहून की स्वतः एक पुत्र रूपाने तुमच्या पोटी जन्म घ्यावा म्हणून. म्हणजे असं त्यांना इच्छा येत होती, की होऊन इच्छा होती. म्हणजे एवढे भगवंत आहेत ना, तर इतके इतके महान आहेत की त्यांना असं वाटतं की एकतर भक्तांच्या इच्छेसाठी ते काही करायला तयार होतात, आणि भक्तांनी इच्छा नाही केली ना तरी सुद्धा त्यांच्यामध्ये पुन्हा त्यांच्याकडे येण्यासाठी सुद्धा त्यांना इच्छा प्रकट करतात, की मी स्वतः तुमच्याकडे येईल. बघा की इतके भगवंत इतके कृपाळू आहेत भगवंत. तर आपण जसं पाहतो की अर्जुनासाठी त्यांनी स्वतः विश्वरूप दर्शन घेतलं, चतुर्भुज दर्शन दिलं. तर अशा पद्धतीने त्यांनी कोणत्या कोणत्या भक्तांना आणखीन दर्शन दिलंय बरं. तर आज आपण पाहतो की माधवेंद्र पुरींचा सुद्धा आज आविर्भाव दिवस आहे. तर माधवेंद्र पुरींसाठी सुद्धा त्यांनी बघा की 2-4 वेळा त्यांनी स्वतः प्रत्यक्ष आले, 2-3 वेळा ते ह्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा आले. म्हणजे एका अशा पद्धतीने माधवेंद्र पुरी हे सुद्धा भगवंतांचे इतके महान भक्त आहे की प्रत्यक्ष भगवंत ज्यावेळेस आहे ना, माधवेंद्र पुरी असेच त्यांच्या भक्तीमध्ये अशीच लीन असतात. भक्तीमध्ये ते इकडे तिकडे विचरण करायचे, त्यावेळेस ते वृंदावनमध्ये येतात. वृंदावनमध्ये आल्यानंतर ते काय करतात, ते वृंदावनातून ते गोवर्धन परिक्रमेसाठी जातात, आणि गोवर्धन परिक्रमा केल्यानंतर एका झाडाखाली विश्रांती घेत असतात. आणि त्यांना असं वाटतं की ते असं एक तर अजगर दृष्टी म्हणजे एक अजगर वृत्ती ज्याला म्हणतात ना, जे कोणीही भिक्षा मागायची नाही, आणि न जे काही येईल ना ते ग्रहण करायचं, जे कोणी होऊन देईल ना ते ग्रहण करायचं. मग हे भगवंतांना लक्षात आलं की
हे काही कोणाला मागणार नाही. तर प्रत्यक्ष भगवंतच येतात आणि दूध घेऊन येतात आणि म्हणतात की माधवेंद्रपुरी माधवेंद्रपुरी एवढे दूध घ्या म्हणून. तर मला काही गोपींनी सांगितलं इकडे की तुम्ही उपाशी आहेत म्हणून, तर तुम्ही काही दूध ग्रहण केलेलं नाहीये, काही खाल्लं नाही, तर एवढे दूध पिऊन घ्या म्हणून. तर ते त्यांचं रूप पाहून आहे ना माधवेंद्रपुरी अगदी मोहित होतात आणि ते काही पिता ते दूध घेतात आणि दूध घेतात आणि म्हणतात की मटका तुमच्या जवळच राहू दे, मी पुन्हा येईल हा मटका घेण्यासाठी. मग अशा पद्धतीने ते काय करतात की दूध काय करतात ग्रहण करतात. ते दूध ग्रहण केल्यानंतर ते वाट पाहत बसतात आणि नंतर त्यांना अचानक अशी थोडीशी झोप लागते आणि झोप लागल्यानंतर त्यांना भगवंत त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि म्हणतात की तू मला ओळखलं नाही, मीच होतो म्हणून. आणि मी होतो आणि मी प्रत्यक्ष तुला भेटण्यासाठी आलो आणि मला एक तू आलाय ना, मला खूप आनंद होतोय माधवेंद्र पुरी, तुम्ही आला आहात ना, तर खूप आनंद होतोय. कारण मी ना ह्या गोवर्धनच्या तलहटीमध्ये एक दबून पडलेलो आहे. तिथे मला काही भक्त माझी स्थापना वज्रनाभांनी केली आणि वज्रनाभांनी जे गोवर्धन भगवंतांना उचललेले जे आहेत ना, तेच मी गोपाळ आहे. आणि काही कारणास्तव मला इथे मुघलांच्या यांच्या हल्ला झाला होता, त्यावेळेस मला खाली ठेवण्यात आला आणि मी तसाच खाली आहे आणि मला आता लवकर बाहेर काढा ह्या झाडांमधून. आणि मग त्यावेळेस मग माधवेंद्रपुरींना जाग येते आणि मग माधवेंद्रपुरी काय करतात, सगळे आहे व्रजवासियांना घेतात आणि त्या गोवर्धनच्या किनारी जाऊन ते काय करतात की तिथं गोपालजींना बाहेर काढतात आणि बाहेर काढल्यानंतर तिथं त्यांना उंच अशा दगडांवरती त्यांना ठेवतात गोवर्धनवरती आणि पाठीमागे एक दगड लावून त्यांना तिथं आसनस्थ करतात आणि तिथे असं त्यांना स्नान घालतात आणि अन्नकूट होतो. वेगवेगळ्या गावातून वेगवेगळे लोक प्रत्येक ठिकाणी सगळेजण यायला लागतात आणि सगळेजण अन्नकूट करायला लागतात आणि अन्नकूट केल्यानंतर तिथे असं काही त्यांना गोशाळा त्यांची तयार होते. अनेक वस्त्र अलंकार त्यांना अर्पण करण्यात येतं, त्यांना जमीन देण्यात येते भगवंतांना. मग अशा पद्धतीने तिथं खूप मोठा असा पसारा भगवंतांचा होतो. म्हणजे अशा पद्धतीने माधवेंद्रपुरी त्यांची खूप छान सेवा करत होते, पण तरी सुद्धा भगवंतांना आणखीन त्यांच्याकडून काही सेवा करून घ्यायची होती आणि मग पुन्हा त्यांच्या स्वप्नामध्ये येतात भगवंत आणि स्वप्नामध्ये येतात आणि स्वप्नात आल्यानंतर मात्र पुन्हा आल्यावरती स्वप्नात ते काय सांगतात की स्वप्नात येऊन सांगतात की असं करा की मला आणखीन गरमी होतीये, मला तर मला गरमी होती, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा की मला ह्याच्या उष्णतेतून वाचवण्यासाठी मला पुन्हा एकदा तुम्ही आता जगन्नाथपुरीला जाऊन तिथून चंदन गिरीवरून मला एक चंदन आणा आणि ते जे चंदन आहेत ना, ते त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जा म्हणून. आणि मग मात्र माधवेंद्रपुरी निघतात आणि निघाल्यानंतर एक मोठी कठीण हे असं परिक्रमा असते आणि सॉरी कठीण हा प्रवास असतो आणि ह्या प्रवासामध्ये पुढे गेल्यानंतर हा प्रवास पूर्ण करत ते रेमुणापर्यंत येतात. रेमुणात आल्यानंतर मात्र तिथे सुंदर असा भगवंतांचा भोग लागला, भगवंतांना भोग लावण्यात येत होता आणि हा भगवंतांचा गोपाल तिथल्या गोपीनाथजींना भोग जो आहे ना, तो माधवेंद्रपुरींना असं वाटलं की हा काय भोग असेल बरं, की मला जर प्राप्त झाला न मागता जर प्राप्त झाला ना, तर मी ना हाच भोग आहे ना, मी जर वृंदावन मध्ये जाऊन आहे ना, मी गोपालजींना हाच भोग तयार करून लावेल म्हणून. मग ही जी इच्छा त्यांना होती आणि घंटी वाजते. मग त्यांना त्यांना असं वाटतं की अरे भोग न लावताच आहे ना, की हे भोग न लावताच काय झालं की मी इच्छा व्यक्त केला आणि त्यांना असं खूप अपराध्यासारखं वाटतं आणि अपराध्यासारखं वाटल्यावर मात्र ते काय करतात, जातात आणि एका निर्जन ठिकाणी जप करत बसतात आणि इकडे गोपीनाथजी काय करतात, गोपीनाथजींना वाईट वाटतं, त्यांना असं वाटतं की माझ्या भक्ताला एक इच्छा झाली आहे बघा, की इच्छा प्रकट केली आणि थोडी जरी इच्छा आहे, शुद्ध भक्तांची इच्छा आहे ना, भगवंतांना असं वाटतं की ह्या भक्तांनी काहीतरी इच्छा करावी आणि मी पळत पळत इच्छा पूर्ण करावी. असं हे भगवंतांचं आणि भक्तांचं नातं असं. जसं अर्जुनाला सुद्धा त्याची इच्छा झाली की विश्वरूप दाखवलं, इच्छा झाली की चतुर्भुज रूप दाखवलं, तसंच माधवेंद्रपुरींना सुद्धा इच्छा झाली की काय असेल ते क्षीर, तर ती खाण्याची इच्छा होण्यासाठी भगवंत बघा की चोरी करण्यासाठी भगवंत तसे एक्सपर्ट आहेत. इथे सुद्धा काय केलं त्यांनी, चोरी करून ठेवली एक वाटी आणि ती सुद्धा योग मायेमुळे त्यांना काही कळलं नाही पुजाऱ्याला आणि ते पाठीमागे ती वाटी ठेवली. पाठीमागे वाटी ठेवल्यानंतर मात्र काय झालं की त्या वाटीतून त्यांनी काय केलं की ते ज्यावेळेस
हा पुजारी झोपला. त्यावेळेस पुजारी झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नात येऊन भगवंत सांगतात, ते स्वप्नात येऊन का रे, की मला माझ्या भक्तांसाठी हे जे ठेवलेले आहे ना वाटीत, तर ती क्षीर आहे ना नेऊन तुम्ही काय करा, माधवेंद्रपुरींना द्या म्हणून. मग मात्र पुजारी उठतात, आंघोळ करतात आणि पाहतात पडदा उघडून, तर खरंच तिथे काय असतं, की माधवेंद्रपुरींची ती जी क्षीराची, माधवेंद्रपुरींसाठी ठेवलेली क्षीराची जी वाटी आहे ना, ती घेतात आणि जातात सगळीकडे, की कोण आहेत माधवेंद्रपुरी, कोण आहेत माधवेंद्रपुरी, तुम्ही किती नशीबवान आहात की प्रत्यक्ष भगवंतांनी तुमच्यासाठी हे काय केलंय, क्षीर लपवून ठेवली आणि आता तुम्ही ती ग्रहण करा. आणि मग माधवेंद्रपुरींना असं वाटतं मलाच आवाज देत आहेत बहुतेक, म्हणून ते पाहतात तर मीच आहे माधवेंद्रपुरी. मग त्यांना एवढा आनंद होतो आणि त्यांना अष्टसात्विक करणे, त्यांना रडायला येतं ते वाटी पाहून. आणि मग ते क्षीरही ग्रहण करतात आणि ती वाटीतलं रोज ते कणकण सुद्धा ग्रहण करायचे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना खूप आनंद होतो. पण त्यांना बघा की भक्त हे जे ना प्रसिद्धीपासून दूर असतात. म्हणजे न धनन न जनन न सुंदरी कविता मा जगदीश कामे मम जन्मनी जन्मनेश्वरी भगवत भक्त राहत की म्हणजे बघा की त्यांना काहीही नाही असतं, त्यांना असं वाटत नाही की मला की हे असं सगळे प्राप्त व्हावं, आणि कोणतीही इच्छा करत नाही. ते जे काही असेल ना भगवंतांच्या कृपेवरती ते अवलंबून असतात. म्हणजे अशा पद्धतीने ते काय करतात, की जी वाटी आहे ती हे जे मला प्रसिद्धी होईल, सगळे लोक येतील आणि मला म्हणतील की तुमच्यासाठी भगवंतांनी खीर लपून ठेवली, म्हणून त्यांना ते काय करतात, तिथून लगेच जगन्नाथपुरीला निघून जातात. आणि मग ही बातमी जगन्नाथपुरी पर्यंत सुद्धा कळते आणि तिथे त्याच्यामुळे त्यांना सगळे चंदन किंवा सगळं जे काही आहे त्यांना चंदन नेण्यासाठी काही ब्राह्मण सुद्धा ते काही व्यक्तींना सुद्धा ते देतात. म्हणजे अशा पद्धतीने ते काय करतात, आणि हे जे चंदन घेऊन आहे ना ते पुन्हा रेमुणामध्ये येतात. आणि रेमुणामध्ये आल्यानंतर मात्र तिथे त्यांचं भगवंतांना तिथे चंदन, मग पुन्हा भगवंत स्वप्नात येतात आणि स्वप्नात येऊन सांगतात की हे जे चंदन आहे ना तुम्ही इथं गोपीनाथजींनाच लावा, जेणेकरून गोपालजींपर्यंत ते चंदन काय करेल, पोहोचलं जाईल म्हणून. मग ते तिथंच ते चंदन लावतात. असं बघा की हे माधवेंद्रपुरी इतके महान भक्त आहेत की त्यांच्या इच्छेसाठी भगवंत इतक्या वेळा त्यांच्या स्वप्नात येतात आणि इतक्या वेळा प्रत्यक्षही येतात आणि स्वप्नातही येतात. म्हणजे हे जे भगवंत आहेत ना ते भक्तांसाठी, कोणतीही भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार होत असतात. आता त्याच्यानंतर आपण पाहूया की आज गोपालजी म्हणजे गोपाल राधारमणजींचा सुद्धा प्रकट दिन आहे आज. तर ते राधारमणजी हे सुद्धा बघा की प्रत्यक्ष भगवंत इथे सुद्धा भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. तर इथे ज्यावेळेस गोपाल भट्ट गोस्वामी यांना हे जे गंडकी नदीमध्ये त्यांना हे जे 12 जे शाळीग्राम प्राप्त झालेले असतात. आणि हे शाळीग्राम प्राप्त झाल्यानंतर ते काय करतात, की त्यांना काही जे व्यापारी वगैरे येतात, काही दानधर्मी, तर त्यांनी काय करतात, ते सगळे अलंकार आणि काही कपडे त्यांना अर्पण करतात. ते म्हणतात हे घ्या म्हणून. तर ते म्हणतात मी काय करू, माझे तर गोलमोठल भगवंत आहेत, ते काही कधी कपडे आणि घालत नाहीयेत, तर माझ्याकडे विग्रह नाहीयेत म्हणून. तर तरी सुद्धा राहू द्या म्हणतात. आणि मग ते जे वस्त्र आणि हे प्राप्त केल्यानंतर, अलंकार प्राप्त झाल्यानंतर ते भगवंतांना म्हणतात बघा सगळ्यांकडे आपापले विग्रह आहेत आणि माझ्याकडेच माझे विग्रह नाहीयेत म्हणून. आणि मग मी तुमचा कसं काय शृंगार करू, तुम्ही बघा की आज आहे नरसिंह जयंती म्हणतात, तुम्ही तर स्वतः प्रत्यक्ष खांबातून सुद्धा प्रकट होता, मग तुम्ही शाळेमधून प्रकट नाही का होऊ शकत. अशी गोपाल भट्ट काय करतात, इच्छा करतात. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा की प्रत्यक्ष भगवंत हे त्यातील एक दामोदर शाळीग्राम असतं, त्या दामोदर शाळीग्राम मधून राधा रमणजी एका रात्रीमधूनच प्रकट होतात. सकाळी पाहतात म्हणजे आज आज पाहतो तर काय, तर प्रत्यक्ष भगवंत, अति सुंदर भगवंतांचं विलोभनीय रूप हे राधा रमणजी प्रकट होतात. आणि राधा रमणजी प्रकट झाल्यानंतर त्यांना इतका आनंद होतो. आणि हे जे राधा रमण जे आहेत ना, ते सगळे लोक, सगळे भक्त त्यांना पाहण्यासाठी येतात की राधा रमण जे आज प्रकट झाले. मग हे राधा रमण जे आज बघू आपण वृंदावन मध्ये सगळे विग्रह काही कारणास्तव, जसं की मुघलांचा हल्ला, औरंगजेबचा हल्ला, या सगळ्या हल्ल्यामुळे सगळे विग्रह करवलीला, जयपूरला, अशा ठिकाणी वेगवेगळ्या राजस्थानच्या ठिकाणी गेले. पण मात्र राधा रमणजी मात्र तिथे राहिले. राधा रमणजी आणि वृंदादेवी मात्र कुठेही गेले. राधा रमण जे आहे ते कसं काय, त्यावेळेस सुद्धा बघा की भक्त त्यांना वाचवण्यासाठी काय काय करायचे, त्यांना वाचवण्यासाठी कधी तर पूर्ण झाडाच्या खोडामध्ये त्यांना ठेवायचे, नाहीतर काय करायचे, बोटीमध्ये ठेवून बोट अशी सोडून द्यायचे.
म्हणजे त्यांना कशा कशा पद्धतीने त्यांना वाचवून ठेवलं. छोटी विग्रह असल्यामुळे ते कुठेही लपून ठेवण्यासाठी ते त्यांना मदत व्हायची. आणि मग हे राधारमण जे मात्र तिथे राहिले, आणि हे राधारमण म्हणजे असे राधारमण जे बघा की ते कधी त्यांचे दंतपंक्ती दाखवतात, कधी तोंड मिटवतात, म्हणजे असे स्वतः हसणारे भगवंत आहेत, दात काढून हसणारे भगवंत आहेत. म्हणजे ते आणि असे भगवंत आहेत की ते स्वतःच्या रोज चॉईसने कपडे घालतात बघा. की म्हणजे त्यांना असं दाखवलं जातं की कपडे आज हे घालणारे आहेत का तुम्ही म्हणून कपडे. आणि त्यावेळेस मग ते स्वतःची स्माइल ज्यावेळेस करतात ना, मग त्यावेळेस समजायचं हे आज कपडे ते घालणारे. म्हणजे त्यावेळेस एक तर अशी एक म्हातारी भक्त होती भगवंताची, तर ती येते आणि अगदी साधे कपडे असतात पांढऱ्या रंगाचे, आणि ती म्हणते की स्वतःच्या हाताने ती शिवती, गरीब असते, आणि ती म्हणते हे राधारमणजींसाठी मी कपडे घेऊन जाणार. आणि मग मात्र त्या दिवशी मग त्या पुजाऱ्यांना हे कपडे दिल्यानंतर ते म्हणतात नाही नाही नाही, हे असे कपडे नाहीत राधारमणजी घालत. राधारमणची जरीचे कपडे असतात, खूप सुंदर कपडे असतात, ते असले कपडे नाहीत घालत, ते घेऊन जा ड्रेस हा म्हणून. मग ते केल्यानंतर मात्र त्या दिवशी राधारमणजी कितीही कपडे समोर आले तरी घालायला तयारच होते, स्माइलच करत नाही ते. कोणतेही कपडे आज दिवसभर त्या कपडेच घालत नाही. मग मात्र काय बरं, मग पुजाऱ्याच्या लक्षात आलं बहुतेक जे मी ज्या म्हाताऱ्या भक्तांना, ज्या भक्त जे म्हातारी आली होती ना, तिला जे मी लांब पाठवलं ना, तर त्याचं तर काही नसेल ना, म्हणून तिला पुन्हा बोलवण्यात येतं. आणि तिला त्यांना हा ड्रेस दाखवण्यात येतं, आणि मग मात्र राधारमण स्माईल करतात. आणि मग मात्र त्यांना ते बघा की असे हे राधारमण जे आहेत की जे एक स्माईल दाखवून, म्हणजे आता तुम्ही पाहता अजून सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यांना भगवंतांनी ते स्माईल दाखवतात, त्यांची दंतपंक्ती दिसते, असे हे जे राधारमण जी की अति विलोभनीय आणि अति सुंदर आहेत. आणि हे कुणासाठी प्रकट झाले, गोपाल भट्ट गोस्वामींच्या इच्छेसाठी ते काय करतात, प्रकट होतात. म्हणजे असे हे भगवंत, म्हणजे भगवंत की जे भक्तांसाठी आणि भक्तांच्या इच्छेसाठी काही करायला तयार होतात. तर आज आहे ना, आज अजून एक महान भक्त जे परमेश्वर, श्री परमेश्वर दास ठाकूर यांचा सुद्धा आज काय आहे की आविर्भाव दिवस आहे. तर ते हे कोण आहेत बरं, तर हे सुद्धा नित्यानंद प्रभूंच्या अनुगत्यमध्ये राहिलेले. तर ते नित्यानंद प्रभूंच्या द्वादश गोपाल आहेत ना, ते द्वादश गोपालांमध्ये पाचवे हे जे गोपाल आहेत ना, ते कोण आहे, ते गोपाल हे परमेश्वर दास ठाकूर आहेत. म्हणजे जे भगवंतांचे जे सखा आहेत ना, सखा वृंदावन मध्ये जे अर्जुन नावाचा सखा, म्हणजे हे कुरुक्षेत्रातले अर्जुन नाहीत, तर हे ब्रज धामातले ब्रज धामामधले जे अर्जुन सखा आहेत, ते अर्जुन सखा आहेत ना, तर ते कोण आहेत, हे परमेश्वर दास ठाकूर. म्हणजे इतके ते महान भक्त, ते सतत भक्तीमध्ये लीन असायचे, आणि ते जानवा मातांना सुद्धा ते फार मदत करायचे. एकदा तर अशाच कीर्तनामध्ये काही जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ना, त्यांनी काय करतात, मेलेला कोल्हा त्यांच्या कीर्तनामध्ये टाकतात. त्यावेळेस ते काय करतात, हे परमेश्वर दास फक्त त्याला स्पर्श करतात, करताच तो हा जो कोल्हा आहे ना जिवंत होता आणि पळून जातो. म्हणजे ते पाहिल्यानंतर मात्र हे जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक सुद्धा त्यांना जरा लाजल्यासारखं होतात, आणि ते सुद्धा निघून जातात. म्हणजे हे परमेश्वर दास ठाकूर आहेत ना, हे सुद्धा खूप असे भगवंतांचे तर महान भक्त असणारच, कारण प्रत्यक्ष द्वादश गोपालांमधलेच हे परमेश्वर दास आहेत म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने भगवंतांच्या शरणागत भक्तांना भगवंत त्यांच्या बरोबर ती लीला करत असतात. आता आपण इथे पाहतो की तात्पर्य मध्ये आपण पुन्हा येऊया की तात्पर्य आपण पूर्ण झालं नव्हतं. तर त्याच्यामध्ये तात्पर्यात श्रीलप्रभुपाद म्हणतात की मानवी कल्पनेच्या अतीत असणारे हे रूप श्रीकृष्णाने आपल्या आत्मयोगाने प्रकट केले, आणि अर्जुना व्यतिरिक्त पूर्वी कोणीही हे विराट रूप पाहिले नव्हते. परंतु अर्जुनाला विश्वरूप दाखविल्यामुळे स्वर्ग लोकातील आणि अंतरिक्षातील असणारे इतर लोकांनीही, भक्तगणांनी हे रूप पाहिले. म्हणजे अजून हे रूप कोणी कोणी पाहिलं, तर स्वर्गातील लोकांनी, आणखी अंतरिक्षामधील काही भक्तांनी सुद्धा हे रूप पाहिले. जसं की हे रूप जसं संजयाने पाहिलं कारण दिव्य दृष्टी प्राप्त होती, तसंच ही स्वर्गातल्याही लोकांनी पाहिलं, अंतरिक्षातल्याही काही भक्तांनी हे रूप पाहिले. पुढे काय म्हणतात की त्यांनी हे रूप पूर्वी पाहिले नव्हते, परंतु अर्जुनाला त्यांना त्यांना सुद्धा हे रूप पाहता आले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण कृपेने अर्जुनाला हे विश्वरूप पाहण्यास मिळाले. परंतु परंपरेतील सर्व काही भक्तांनाही पाहायला मिळाले. आणि त्याचबद्दल एक प्रश्नही असा येतो बघा, की हा असा प्रश्न आहे की
आपण पाहतो की दुर्योधनाला सुद्धा भगवंत ज्या वेळेस आहे ना शांती दूत म्हणून गेले होते, त्यावेळेस दुर्योधनाला सुद्धा हे रूप त्यांनी दाखवलं. मग हे तर इथं तर काय सांगितलंय की हे रूप तर कोणी पूर्वी पाहिलं नव्हतं. दुर्योधनाला विश्वरूप कसलं कोणतं दाखवलं? तर मग असं म्हटलं जातं की दुर्योधनाला हे जे विश्वरूप दाखवलं ना, तर ते ते सुद्धा अगदी काही थोडासा जो भाग आहे ना त्यातला तो दाखवला होता त्यांनी. आणि मग त्याच्यामधला जे भगवान अर्जुनाला जे रूप दाखवलं ना, ते मात्र असं काही रूप होतं की ऐश्वर्यमय होतं, तेजोमय होतं, सूर्यासारखं तळपत होतं. आणि हे रूप सतत सतत बदलत होतं. म्हणजे असं हे रूप आहे ना, तर ते भगवंतांना भगवंतांनी काय केलं, अर्जुनाला दाखवलं. म्हणजे अशा पद्धतीने हे भक्तांच्या इच्छेसाठी आज आपण आपल्या प्रवचनामध्ये पाहिलं की भगवंत हे भक्तांच्या इच्छेसाठी काय काय करतात. तर त्याच्यामध्ये पाहिलं की आपण कर्दम मुनी आणि देहूती यांच्यामध्ये सुद्धा की प्रत्यक्ष पुत्र रूपाने त्याच्यामध्ये सुद्धा कपिल मुनी म्हणून ते सुद्धा प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या पुत्र रूपाने आले. का तर त्यांना इतकी भगवंत त्यांच्या शरणागत भक्तांच्या हे होतात की त्यांची इच्छा नसेल तरी सुद्धा ते पुत्र म्हणून आले आणि इच्छापूर्तीसाठी सुद्धा ते तयार असतात. म्हणून त्यांनी माधवेंद्रपुरींचं सुद्धा आपण उदाहरण पाहिले की कशा पद्धतीने माधवेंद्रपुरींच्या त्यांनी इच्छेसाठी प्रत्यक्ष भगवंतांनी क्षीर ही लपवून ठेवली. दुसरा पाहिलं की गोपाल भट्ट गोस्वामींसाठी त्यांनी प्रत्यक्ष दामोदर शिलेतून ते राधारमणजी प्रकट झाले. आणि आता असं पाहतोय की आपण की हा अशा पद्धतीने म्हणजे महान भक्त आहेत. आजचा दिवस किती परमपवित्र आहे की आजचा परमपवित्र आज माधवेंद्रपुरींचा आविर्भाव दिवस, तसेच श्रील परमेश्वर दास ठाकूरांचा आविर्भाव दिवस. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष भगवंत जे राधारमण जे स्माइल करणारे भगवंत, दंतपंक्ती दाखवणारे भगवंत जे राधारमण म्हणजे आज प्रकट दिवस आहे. तर आज इथेच थांबते मी. कोणाला काही जर प्रश्न असतील तर विचारू शकता आणि काही जे चुकीचे काही शब्द गेले असतील तर क्षमा करा. आणि जे काही बरोबर असेल ते नित्यानंद प्रभू गुरु महाराज आणि सर्व वैष्णवांच्या कृपा आशीर्वाद आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरे सेटिंग चेंज करते. पण थँक्यू श्रीजी पूजा. नेहमी सारख्याच याच्यात केवढ्या कथा लाईक ब्युटिफुल, खूप सुंदर होत्या. आणि किती छान आज बद्दल खूप पण सांगितलं आणि स्पेशल दिवस परमेश्वर होता, कृपाने म्हटलं सगळ्यांच्या कथाच सांगाव्या. मस्त मस्त छान योगाला, खूप छान. थँक्यू थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा प्लीज. राजश्री देवकर माताजींना बोलायचंय का? हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. काही नव्हतं विचारायचं, लेक्चर खूप छान झालं. रोज तुमचं लेक्चर ऐकावंसं वाटतं, खूप छान सांगतात. हरे कृष्ण. आम्ही त्यांना आग्रह करतोय सारखे द्या.